प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मालगाव जिल्हा परिषद गट हा यावेळी अनुसूचित जाती महिला आरक्षणासाठी राखीव असून या गटामध्ये मालगाव आणि गुंडेवाडी ही दोन गावे समाविष्ट आहेत। सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे पाहता या जिल्हा परिषद गटात भाजपला अत्यंत पोषक असे वातावरण निर्माण झालेले आहे। केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपच्या कामगिरीमुळे तसेच स्थानिक पातळीवर पक्षाची संघटनात्मक ताकद भक्कम झाल्याने या मतदारसंघात भाजपकडून सक्षम, विश्वासार्ह आणि जनतेस स्वीकारार्ह असा उमेदवार देण्याची गरज व्यक्त केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर या मतदारसंघासाठी आरक्षणाला साजेसा, स्वच्छ प्रतिमेचा आणि समाजात विश्वास निर्माण करणारा चेहरा म्हणून चंद्रिका मनोहर होनमोरे यांचे नाव सध्या राजकीय वर्तुळात चांगलेच आघाडीवर आहे। सध्याच्या आरक्षणाच्या चौकटीत बसणारा आणि मतदारांमध्ये सकारात्मक प्रतिमा असलेला उमेदवार म्हणून होनमोरे यांच्याकडे पाहिलं जात असून स्थानिक भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचीही त्यांच्या उमेदवारीकडे अनुकूल भूमिका असल्याचे बोलले जात आहे। चंद्रिका होनमोरे या सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या असून त्यांच्या नावाला गाव पातळीवर मोठी आपुलकी मिळत आहे। गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ भावनेने विविध माध्यमातून कार्य केले आहे। विशेष म्हणजे कोरोना महामारीच्या कठीण काळातही या कुटुंबाने उल्लेखनीय कार्य करत गरजू नागरिकांना मदत केली होती। मात्र या सर्व सामाजिक उपक्रमांचा कधीही प्रचार प्रसार न करता शांतपणे काम करत राहण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली। याच गुणामुळे जनसामान्यांच्या मनात या कुटुंबाने एक वेगळे विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे। धार्मिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि गाव पातळीवरील विविध उपक्रमांमध्ये हे कुटुंब नेहमीच पुढाकार घेत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी भावनिक जिव्हाळा आहे। त्यामुळे चंद्रिका होनमोरे यांच्या उमेदवारीला केवळ राजकीयच नव्हे तर भावनिक पातळीवरही पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे। मतदारसंघातील जनतेचा प्रतिसाद पाहता चंद्रिका होनमोरे यांच्याकडे झुकणारा कल वाढताना दिसत आहे। महिला उमेदवार, अनुसूचित जाती आरक्षण, सामाजिक कार्याची भक्कम पार्श्वभूमी आणि सर्वसामान्य कुटुंबातील चेहरा या सर्व बाबी त्यांच्या उमेदवारीला पूरक ठरत आहेत। त्यामुळे मालगाव जिल्हा परिषद गटासाठी भाजपकडून उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे। या सर्व राजकीय समीकरणांचा, जनतेच्या सकारात्मक प्रतिसादाचा आणि पक्षांतर्गत चर्चांचा विचार करता भाजपमधून उमेदवारीसाठी चंद्रिका मनोहर होनमोरे यांचे नाव सध्याच्या घडीला आघाडीवर असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे।